नाशिकच्या वतीनं आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो 2025चा 18 ते 21 डिसेंबर दरम्यान डोंगरी वसतिगृह मैदानावर भव्य आणि यशस्वी समारोप झाला। घर खरेदी, गुंतवणूक, आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणपूरक विकास यांचा सुरेख संगम साधणाऱ्या या प्रदर्शनाला नाशिककरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आयोजकांसाठी समाधानकारक ठरला। 4 दिवस चाललेल्या या प्रदर्शनात नाशिक शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत घर खरेदीबाबतची आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवली। मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांच्या संकल्पनेतून साकारलेली 4.99% गृह कर्ज योजना आणि जेवढे नागरिक प्रदर्शनाला भेट देतील तेवढी झाडे लावली जातील हा अभिनव पर्यावरणपूरक उपक्रम हे या वर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले। या दोन्ही उपक्रमांमुळे प्रदर्शन केवळ व्यावसायिक मर्यादेत न राहता सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीचं प्रतीक बनले। फ्लॅट्स, प्लॉट्स, कमर्शियल प्रॉपर्टी, गृह कर्ज सुविधा, इंटेरियर डिझाईन, स्मार्ट होम सोल्युशन्स तसेच व्हर्च्युअल रियालिटीद्वारे प्रोजेक्ट पाहण्याची सुविधा या सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करून देत नरेडकोने घर खरेदी प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाची आकडेवारीही तितकीच बोलकी ठरली। दिवसात 40 ते 45 हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली, तर 312 जणांनी प्रत्यक्ष बुकिंग करत आपल्या स्वप्नातील घर निश्चित केले। प्रत्येक बुकिंग करणाऱ्या ग्राहकाला नरेडकोच्या वतीने 10 ग्रॅम चांदीचे नाणे भेट देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आले, असे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि सचिव शंतनू देशपांडे यांनी दिली। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नरेडकोच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले। मुख्य समन्वयक जयेश ठक्कर, सहसमन्वयक उदय शहा, मार्जियान पटेल, अभय नेरकर, माजी चेअरमन अभय तातेड, अध्यक्ष सुनील गवांदे, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबू, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्यांनी आयोजनात मोलाचं योगदान दिले। सुरू असलेल्या नरेडको आयोजित होमेथॉन या प्रदर्शनाला नाशिककर नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। त्याबद्दल सर्वप्रथम मी नरेडको नाशिकतर्फे सर्व नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानतो। 18 तारखेला उद्घाटन झाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत या प्रदर्शनाला अंदाजे 30 ते 35 हजार नाशिकच्या नागरिकांनी भेट दिली आणि आमच्या सभासदांची म्हणजे ज्या बिल्डर्स लोकांनी इथे स्टॉल लावलेले आहेत त्यांचे साधारण 150 ते 200च्या वरती बुकिंग झालेले आहेत। फ्लॅट्सचे बुकिंग झाले आहेत, कमर्शियल स्पेसेसचे बुकिंग झालेले आहेत, कोणाचे प्लॉट्सचे पण बुकिंग झालेले आहेत आणि हे होमेथॉनचं 3रं वर्ष आहे। दर 2 वर्षांनी होमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन नरेडको करत असतं आणि दर वेळेप्रमाणे यावर्षी देखील नरेडकोला नाशिककरांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि नाशिककरांचं एक आता कुटुंबासकट येऊन इथे एक वेळ व्यतीत करायचं एक प्रदर्शन झालेलं आहे। त्याबद्दल मी पुन्हा एकदा नाशिककरांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढील प्रदर्शनाला देखील ते असाच प्रतिसाद देतील अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी सुनील गवारे, अध्यक्ष नरेडको नाशिक। आज 18, 19, 20 आणि 21 डोंगरे वसतिगृहावर नरेडको नाशिकतर्फे प्रॉपर्टी एक्झिबिशन होमेथॉन 3 हे अतिशय चांगल्या रिस्पॉन्समध्ये सादर झाले। यामध्ये साधारणतः 15,000+ लोकांनी रजिस्ट्रेशन केले। नरेडकोने जे कबूल केलं होतं की जेवढे रजिस्ट्रेशन करतील तेवढे आम्ही झाडं लावू। झाडं लावू नव्हे तर झाडं नरेडको जोपासणार आहे। एकंदरीत आमच्या या होमेथॉन 3मध्ये 40 ते 45 हजार लोकांनी व्हिजिट केलेली आहे। हा एक अभूतपूर्व रिस्पॉन्स आहे आणि त्याचबरोबर आम्ही डिक्लेअर केलं होतं की जे लोक ऑन द स्पॉट बुकिंग करतील त्यांना आम्ही 10 ग्रॅम चांदीचं नाणं नरेडकोकडनं भेट देऊ। तर जवळपास आत्ताच आमचे लोक अजून कॅल्क्युलेट करत आहेत, परंतु माझ्याकडे जो आकडा आलेला आहे 310+ लोकांना नरेडकोने चांदीचं नाणं दिलेलं आहे। मला असं वाटतं की नरेडकोचे जे होमेथॉन 3 आहे हे अगदी यशस्वी ठरलेले आहे आणि हा अभूतपूर्व रिस्पॉन्स पाहून नरेडको टीममध्ये एक जोश वातावरण तयार झालेलं आहे।
धन्यवाद 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 नाशिककर। मैं सारंग मांडविकर, जनरल मैनेजर BSNL नासिक। हम लोग इस समय इसी इवेंट में उपस्थित हैं और हम इस इवेंट के टेलीकम्युनिकेशन पार्टनर हैं। हमें नरेडको ने इनवाइट किया टू बिकम द पार्टनर एंड हम लोग सहर्ष तैयार हो गए। ये बहुत ही बड़ा अच्छा कार्यक्रम यहाँ हुआ है। 100 से ज़्यादा स्टॉल्स यहाँ पे आए हैं। बहुत 100 करोड़ से ऊपर की बिक्री हुई है और फुटफॉल काफ़ी अच्छा है। और जो इन्होंने कमिट किया है कि जितने लोग यहाँ पे आएंगे उतने ही ये लोग पेड़ भी बाहर लगाएंगे, तो ये सस्टेनेबिलिटी के लिए बहुत अच्छा एक अवसर है कि सभी लोग पर्यावरण के बारे में सोच रहे हैं, सभी लोग कम्युनिकेशन के बारे में सोच रहे हैं। बहुत सारे बिल्डर्स अब BSNL के स्मार्ट सॉल्यूशंस लेने को तैयार हैं, इंडस्ट्री स्मार्ट सॉल्यूशंस लेने को तैयार हैं। और पब्लिक के लिए जो हम लोग जनरली करते हैं, तो हम लोग अब स्पेसिफिकली एंटरप्राइज बिजनेस बिल्डर्स और इंडस्ट्रीज और इवन हम लोग ट्राइबल्स में जाके हम लोग टावर्स लगाते हैं। तो जो एक PSU का काम होता है कि सबको सर्व करना, चाहे क्लासेस हो चाहे मासेस, तो BSNL उसके लिए रेडी है। हर बिग इवेंट जो यहाँ होगा नासिक में, उसके कम्युनिकेशन पार्टनर बनने के लिए हम लोग पूरी तरीके से तैयार हैं। और थैंक यू नरेडको फॉर कॉलिंग अस। और एक जो न्यूज़ हम लोग आपसे शेयर करना चाहते हैं कि हम लोग यहाँ नहीं रुकेंगे। हम लोग और नरेडको, BSNL नरेडको को हम इंटरनेशनल लेके चले जाएंगे। जितने भी इवेंट नरेडको की किसी भी सिटी में होंगे, BSNL उसका कम्युनिकेशन पार्टनर होगा। उसके लिए मेरी प्रेसिडेंट सुनील गवादे जी और हमारे जो हेड हैं उनसे बात हुई है। कुछ हम लोग कम्युनिकेशन करेंगे और फाइनल करके इस चीज़ को हम हमेशा के लिए एक इम्पैक्ट कर लेंगे कि जहाँ नरेडको है वहाँ BSNL है। आपको कहीं जाने की ज़रूरत नहीं है। हमने यहाँ पूरे सभी डोम्स में फ्री वाईफाई उपलब्ध कराया है ताकि जो पार्टिसिपेंट्स हैं वो अपना 3D जो उनको दिखाना है वर्चुअल रियलिटी, वो वाईफाई पे दिखा सके, कस्टमर उसको फील कर सके। और हमको जो स्टॉल मिला है उस पर भी बहुत अच्छा हम लोग को प्रतिसाद मिला है। 500 से ऊपर हम लोग को क्वेरीज मिली हैं, क्योंकि अल्टीमेटली कनेक्शन में कन्वर्ट होगा।